हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण? बरे फंटास्टिकच असतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. त्याच्या अगोदर एक एक लाईक करा आणि व्हिडिओला सुरुवात करा. तर वातावरण लय मस्त झालं बरं का. एकदम ढगाळ, ऊन नाही काय नाही. पहिल्या दिवशी ह्या घरामध्ये आम्हाला इतकं गरम झालं ना, वाटायचं खिडकी नाही काय नाही, त्यामुळे आम्हाला गरम होत असेल. पण असं काहीच नाही. रूम मालकीने आम्हाला म्हणजे अगोदर त्यांचा फॅन जोडलेला असेल, पण आम्ही इथं राहायला आल्यानंतर आमच्याकडं काही जास्त पसारा नाही काय नाही, त्यामुळं त्यांना कावीचा फोन आला बघा. बोलते, बघू काय म्हणते कावी. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, मी उचलते फोन. तर बोलली बघा कावीला. कावीला बोलली तिच्या म्हणजे मैत्रिणीच्या मम्मीच्या फोनवरनं फोन केला होता. त्या दिवशी ननंदबाईनं फोन केला होता. लय चिडली होती मी आणि रडली पण होती. चिडली बी होती आणि रडली बी होती. म्हणलं माझ्या नशिबाला काय चालू आहे. म्हणलं हे एक करायला गेलं की एकच चांगल्या करायला जाते, पण घडतं वाईटच काहीतरी. म्हणलं डोक्याची मंडळ एवढंच. तर आता सकाळी सकाळी फोन आला, चांगलं वाटलं जरा मला. कावी म्हणत होती, म्हणजे आता व्हिडिओ चालू असतानाच कावीचा फोन आला तिच्या मैत्रिणीच्या आईच्या फोनवरनं. म्हणजे मी तिने म्हणत नाही का परे हे, ते त्यांच्या फोनवरनं फोन आला. मग म्हणलं बोला की मॅडम. मला म्हणले बरे आहे का? मी म्हणलं का मला रोग आलाय काय? म्हणले तो बाया तुला चांगलं सुद्धा विचारून देत नाही. म्हणले तर हसली कसली मम्मी आहे, लेकरांना विचारल्यावर सांगत बी नाही. म्हणलं बोल की काय करते. तर म्हणले काय नाही. म्हणले चहा नाश्ता केलाय. म्हणले क्लास चालू झाल्या तर मग लवकरच निघते. म्हणले 9 वाजता. 9 वाजता निघल्यावर म्हणलं फोन करावं तुला. मग मला सकाळ नानाचा फोन आलता. म्हणलं मला आत्याचा फोन आलता. म्हणलं तू घरी थांबत नाही जणू, असं तसं आपल्या इकडं जाते. मग म्हणले अगं मम्मी, म्हणले मी आंघोळीला आहे, आपल्याच घरी जाते, कपडे बी आपल्याच घरी धुते आणि मग माझं आवरून मग नानाच्या घरी जाते. मग माझं आवरते, खाते पिते आणि मग शाळेत जाते. म्हणजे शाळेचं आवरून आता म्हणजे निघाली आणि संध्याकाळी आल्यावर 4:30ला शाळा सुटली तर 5 वाजता घरी येते. आल्यावर कपडे ही आपल्या घरी येते, कपडे ही माझे काढून ठेवते. आता घराला कुलूप आहे ना आपल्या. चावी आहे का कावी का? तरी पण मग ते घराला कुलूप आहे आणि कावी कशी काय जाते या. तर चावी आहेच ना तिच्याकडं. मग आता ती जात असं ना आपल्या घरीच आहे का ना. तर मी सांगायला लागली होते, तर काय बी तसे सांगत होते. मी म्हणलं आजीला हे काम करू लागत जा. म्हणलं आजीला उठाय बसा येत नाही, कपडे हे धुत जा. म्हणलं भांडकुंड घासत जा. म्हणली करते की. म्हणले मग नाना का तसं सांगतात. मग म्हणले अगं मग मला करमत नव्हतं ग रविवारी, तुला विचारून गेलते. मग मी म्हणलं नानाला आजीला सांगितलं का? म्हणले सांगितलं होतं की मी चालले तिकडल्या घरी म्हणून, मला करमत नाही तर. मग नाना काय म्हणलं जा म्हणलं. बरं म्हणलं मग ठेवू का म्हणल्यावर म्हणले अगं मम्मी माझा साबण संपत आलाय, मला साबण हे घ्यायला पैसे पाठव. आता माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही, मी हॉटस्पॉट वापरते. आता हिथं असली की छोकलीच्या बापाचं हॉटस्पॉट वापरते. स्वातीकडे गेलं की स्वातीचं, कामावर गेलं की कामावरचं. आणि कुणाचा फोन आला तर उचलायचा, लावायची भानगडच ठेवली नाही मी. म्हणलं जा दुकानात, म्हणलं तुला काय काय घ्यायचं ते घे. म्हणलं खायला घे, एखादा फरसाणाचा पुडा, बिस्किटचं पॅकिंग घे म्हणलं मोठं. परत साबण घे, शॅम्पू घे, काय काय लागतंय ते घे म्हणलं. तुला मला फोन कर. म्हणले आता जाऊ का? म्हणलं आता नको जाऊ, दुपारी जा म्हणलं. कारण आता पप्पाचं बी हॉटस्पॉट संपलं. म्हणलं रात्री फोन बघत बघत झोपले, ते त्यांचं बी
सगळं नेट संपवून टाकलं. आता स्वातीच्या इकडं जायचं. मग आता तिथं गेल्यावर फोन करते. पण आता मी तिथं जाऊस तर फोन करूस तर काय मी जाते शाळेत निघून. पण मला म्हणले ते की ह्यांच्याच फोनवर पाठव. म्हणलं मी त्यांच्याच फोनवर पैसे पाठवते आणि तुला फोन करते म्हणलं. आता ते सामान नको पैसे पाठव म्हणायला लागले. जाऊ द्या कुठं तरी नादी लागली म्हणायचं. इथं करमत नाही, तिथं करमत नाही, हे नको ते नको. मग मला विचारत होते सण्याचा फोन बिन आलता का. म्हणलं मी नाही केला, आलता त्याचा फोन. मग म्हणले त्याला फोन करते आणि मला नाही फोन करत. मी म्हणलं अगं तुला फोन करायला तू घरीच असते का म्हणलं. तू शाळेत दिवसभर, माझ्या फोनमध्ये बॅलन्स नाही. काल नानानं केलता म्हणलं फोन. मी नानाला बोलले. नाना म्हणलं तिला तिच्या मनासारखं राहू दे म्हणलं. तिच्या मनानं कसं राहायचं तसं, काय नाही ताप देत नाही, काय नाही विचारून गेलती म्हणलं. पण सांगत होतं इथं बाथरूम आहे, पाणी आहे, सगळं आहे. पण काय इथं आंघोळ करायला काय थांबत नाही, जाते म्हणला तिकडल्या घरी. मी म्हणलं जाऊ दे आता तिच्या मनानं, तिला तिकडं जिकडं जाऊ वाटते तिकडं म्हणलं. तर तरी पण राहू द्या म्हणलं. तसं ती काय जात नाही कुठं म्हणलं. तिची ती नमूच्या मम्मीच्या इथं एक असते, नाही तर त्या परीच्या इथं एक असते, नाही तर दुसरीकडं नाही कुठं जात. तिला एकदा सांगितलं का नाही मग ती नाही जात. पण आता काय करावं, तिथं आम्ही बी नाही, काहीच नाही. काय आपल्या घरात तर टी व्ही बी नाही. टी व्ही तर काय तिकडं दिलेली आहे सण्याला बघायला. तिकडं सण्याने छकुले आहे ते. सण्याचा एकच डायलॉग असतोय, मम्मी कवा यायची का तू. म्हणलं का म्हणतो काय नाही ग, असंच विचारलं कवा यायची. का करमत नाही का. नाही करत आहे की. म्हणलं खरं खरं सांग करमते का नाही. म्हणतो अगं मम्मी मोठी का नाही, मला अशी खवळून बोलते. म्हणजे छोकुली खोटी म्हणजे खवळून बोलते. आणि मी कसं लेकरांना जसं खेळायचं तसं खेळून देते. त्यांना काय पाहिजे ते देते. त्यांना काय खायचं असलं तर आणून देते. म्हणजे मी त्यांना हे करत नाही. मग राग आला का नाही मग झपाडते चांगली. पण मारत नाही लेकरांना. वाटतं आपण बिना आईबापाचा दिवस काढलेला आहे, पण आपल्या परिस्थितीमुळं आपल्याला शाळा शिक्षण नाही भेटलं. मग लेकरांना पण ह्या गोष्टी सगळ्या भेटल्या पाहिजेत. आणि त्यासाठी तर घरातनं बाहेर आपण निघलं पाहिजे. आता घरातनं बाहेर निघले तर आता मला काम आहे, तर कारभारीला काम नाही. आणि कवर किरकिर तर करणार ना मी. मग आता टेन्शन घेत नाही. मला बऱ्याच कमेंट्स आल्या की राधाताई पॉझिटिव्ह विचार करायचा, निगेटिव्ह नाही करायचा. म्हणून आपलं चाललंय तसंच. तर चला आता कावी संग बोलले हे ते भेटू आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, आहे का नाही. कारण मोठा व्हिडिओ झाला तर बघत नाही ते, आणि उगाच काय तर कमेंट टाकून पळून जातात. मग बरं वाटतंय. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तर बाय.